अमरावती आणि यवतमाळला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय। चंद्रपूर, वर्धा, अकोला, वाशिमला ऑरेंज अलर्ट आहे, तर विदर्भातील 4 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। तर नागपूरमध्ये दुपारी 2 नंतर पुन्हा एकदा मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। शहरातल्या अनेक सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली। मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरसदृश्य परिस्थितीच्या आठवणी अजूनही ताज्या असतानाच आजच्या पावसामुळे नागरिकांमध्ये धाकधूक वाढली आहे। त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन केलं जातं। आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। नागपुरात आज पुन्हा एकदा दुपारी 2 नंतर जोरदार पावसाच्या सरी कोसळताना दिसत आहेत। आता आपण थेट बघतोय की पुन्हा एकदा दुपारनंतर पावसाला जोरदार अशी सुरुवात झालेली आहे। खरं तर नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने आज अमरावती आणि यवतमाळ या भागांमध्ये रेड अलर्ट, तर वर्धा, अकोला, वाशिम आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। पण मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर जेव्हा जोरदार दुपारनंतर पाऊस कोसळतो तशीच नागपूरकरांनाही धडकी भरते आहे, कारण की अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं, अनेक घरांमध्ये पाणी साचलं होतं। आजही हवामान विभागाने सकाळच्या सत्रात ऑरेंज अलर्ट दिलेला होता, पण आता त्यानंतर तो अलर्ट जो होता तो येलो अलर्ट करण्यात आलेला आहे। पण त्यानंतरही पावसाचा जोर मात्र फारसा कमी झालेला नाही। दुपारी 2 नंतर किंबहुना पावसाचा जोर वाढलेला आहे। शहरातील काही सखल भागांमध्ये पाणी सुद्धा साचल्याचं आढळून येत आहे किंवा तक्रारी येताना दिसत आहे। एकूणच आजच्या या पावसामुळे पुन्हा एकदा सर्व नागपूरकरांना मंगळवारच्या दुपारची आठवण होताना मात्र नक्कीच दिसून येत आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह अमर काणे, नागपूर।